मी रिया. सकाळीच माझा नवरा कामाला गेला आणि घरातील गॅसचा बर्नर खराब झाला होता. म्हणूनच आज सकाळी त्याला डब्बा द्यायला उशीर झाला म्हणून विशाल आज खूप चिडला होता. कारण गेले 5-6 दिवस त्याला रोज उशीर होत होता, कारण गॅसचा बर्नर खराब झाल्यामुळे स्वयंपाकाला रोज उशीर होत असायचा. ह्या सकाळीही तसंच झालं. मला भरपूर काही बोलला म्हणूनच मी ठरवलं की आपण गॅस रिपेअर वाल्याला फोन करावा. म्हणून मी गॅस रिपेअर वाल्याचा नंबर आमच्या शेजारील काकूकडून घेतला व मी गॅस रिपेअर वाल्याला फोन केला. त्याने मला सांगितलं, अहो आज मला वेळ नाही, मी 2 दिवसांनी येईन. मी कशीबशी त्याला गयावया करून मस्का मारून बोलावून घेतलं. तो म्हणाला ठीक आहे, परंतु मी जास्त पैसे घेईन. मीही म्हणाले ठीक आहे, तुम्ही या हवे तेवढे पैसे घ्या, परंतु आजच या. आणि विशाल कामावर असताना मी गॅस रिपेअर वाल्याला घरी बोलावून तो घरी आला आणि त्याने मला घराच्या खालूनच फोन केला. मी गॅलरीमध्ये येऊन पाहिलं तर तो तर गॅस रिपेअर वाला होता. म्हणून मीही त्याला वर यायला सांगितलं. घरात कोणीच नव्हतं आणि तो वरती येऊन मला म्हणाला, नमस्ते मॅडम, मी मदन. मीही म्हणाले हाय मदन. तशी मी पहिले IT कंपनीमध्ये जॉब करायचे आणि माझा नवरा आहे तिथे जॉब करायचा, परंतु आता घरी कोणी नसल्यामुळे मला घरी थांबावं लागायचं. त्यामुळे मी जॉब सोडला होता. आता मदन घरामध्ये आला. गॅस कोठे आहे विचारलं आणि मला म्हणाला, मॅडम मी काय करू शकतो तुमच्यासाठी. मी मदनला म्हणाले, अहो 7-8 दिवस झालं गॅस प्रॉब्लेम देतोय, बघा पाहू काय झाले, खराब झाला वाटतं. त्याने पिशवी घेतली आणि तो थेट किचनमध्ये आला. मदन किचनमध्ये पिशवी घेऊन आल्यानंतर त्याने त्याच्या सर्व वस्तू बाहेर काढल्या आणि तो किचनवर ठेवलेला गॅस पाहू लागला. त्याने गॅस खाली काढता येईल का असं विचारलं. मला नाही माहिती काही. ठीक आहे, तुम्हीच पहा. मी मदनकडे पाहू लागले. मदने गॅस पाईप काढला व गॅस उचलून खाली घेत असताना त्याचा हात माझ्या पोटाला लागला आणि मला त्याच्या हाताचा स्पर्श झाला. मी मदनला सांगितलं हळूहळू ठेवा. मदनही माझ्याकडे पाहून हसला. आता मदन त्याच काम करू लागला होता. मी विचारलं काही लागलं तर सांगा, असं म्हणून मी माझं काम करू लागले. मी मदनला सांगितलं तुम्ही काम करा, मी आलेच असं म्हणून मी बाथरूम मध्ये गेले. अंघोळीला पाणी काढलं आणि मी आंघोळ करू लागते. जसं मी बाथरूम मध्ये अंघोळ करताना तेवढ्यात दार वाजवल्याचा आवाज आला आणि मी विचारलं कोण आहे. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, मॅडम अहो काम झाले, मला जायचं आहे. मदन बाहेरून म्हणाला. मीही त्याला सांगितलं थांब, थोडा वेळ मी आलेच. असं म्हणून मी आंघोळ करू लागली. मदन हॉलमध्ये जाऊन बसला. भरपूर वेळ झाला. मदन कंटाळून थेट माझ्याकडे आला. माझी अंघोळ झाली होती आणि मी बेडरूम मध्ये साडी घालत होती. तेवढ्यात मदन हा बेडरूम मध्ये आला. मी दार लावलं नव्हतं आणि मदने मला पाहताच तो पूर्णपणे भान हरपून गेला. मीही मदनला पाहताच माझ्या हातातील पदर खाली पडला आणि मी मधून विचारलं, हो तुम्ही आहात, कशाला आलात. मी येतच होते ना. मग मदन म्हणाला, अहो मला उशीर झालाय म्हणून आलो. किती वेळ झालं मी बसलोय, मला दुसरीकडे जायचे. असं म्हणून मदन हळूहळू माझ्या जवळ आला. माझे पैसे द्या, मला जाऊ द्या असं म्हणू लागला. मी मदनला पैसे द्यायला माघारी फिरले. तेवढ्यात मदने मला पाठीमागून घट्ट पकडलं आणि त्यानंतर त्याने माझ्या अंगावरील साडी काढून टाकली. आमच्या बेडरूम मध्ये मी आणि मदन आम्ही दोघेजण. मदने खूप धिंगाणा घातला. त्याने माझ्यासोबत पूर्ण सुख प्राप्त केले आणि मलाही खूप आनंदी केले. नंतर जाताना त्याने माझ्या ओठांवरती एक चुंबन घेऊन निघून गेला. मी थोडा वेळ तशीच पडून राहिले. माझा नवरा घरी आला. त्यांनी मला विचारलं काय झालं, केला का गॅस नीट. मीही म्हणाले हो केला. आता इथून पुढे तुम्हाला उशीर नाही होणार. असं म्हणून मी किचनमध्ये गेले आणि माझ्या नव्याला चहा बनवून आणून दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून मी पटकन डबा बनवून माझ्या नव्याला देत होते आणि माझी सर्व कामे उरकून मदनला फोन करत होती. आता इथून पुढे रोज माझा नवरा कामाला गेल्यानंतर मदन माझ्याकडे यायचा आणि दिवसभर तो मला हवं तसं पूर्ण सुख द्यायचा. आता मदनला ही सवय झाली होती. त्यालाही खूप छान वाटत होतं. मदन तसं दिसायला 45 वयाचा असावा, परंतु तो मला हवं तसं सर्व सुख देत असायचा आणि माझ्या शरीराला पूर्णपणे मोडून ठेवत असायचा. इथून पुढे आमचा रोज असाच कार्यक्रम असायचा. एके दिवशी माझ्या नव्याला त्याच्या मित्राने एक व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ माझा आणि मदनचा होता. माझ्या नव्याला खूप राग आला. तो घरी आला. त्याने मला विचारलं, रिया काय मी गेल्यानंतर तू हे धंदे करतेस.
मला माहिती नव्हतं विशाल काय बोलत आहे. त्याने तो व्हिडिओ मला दाखवला. माझ्या पायाखालची जमीनच हादरली. मला काय बोलावं काही समजत नव्हतं. विशाल आता मला मारायला काहीतरी शोधत होता. तो खूपच चिडला होता. तो एकच म्हणत होता, मी तुला जिवंत नाही ठेवणार. मी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि तू त्याचा विश्वासघात केलास. असं म्हणून तो काहीतरी मारण्यासाठी शोधत होता. तेवढ्यातच नेहमीप्रमाणे दार वाजले. विशाल दार उघडायला गेला. त्याने पाहिलं मदन दारात उभा होता. त्याने मदनला घरात घेतलं आणि मदनला खूप मारलं. मदननेही विशालला खूप मारलं. एकमेकांच्यात खूप भांडण झाली आणि विशालच्या डोक्याला खूप मार लागला. मदनला मी म्हणाले, अरे तो माझा नवरा आहे, तू एवढे कशाला त्याला मारायला हवं, तू निघून मदन जायला तयार नव्हता. मदनला आता माझी सवय झाली होती. मदन म्हणाला, मी तुला सोडून जाणार नाही, मला तू हवी आहेस, आपण दोघं लग्न करूया चल. असं म्हणून तो माझ्या हाताला धरून बोलू लागला. मी त्याला म्हणाले, मदन तू माझं ऐक, तू आता इथून निघून जा. मी तुला नंतर फोन करेन तेव्हा तू ये, नंतर आपण सर्व काही बोलू. असं म्हणून मी मदनला घराबाहेर काढलं. काही वेळाने मी माझ्या नव्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. विशाल हा आता कोमामध्ये होता. त्याच्या डोक्याला खूप मार लागला होता. डॉक्टरने विचारलं काय झालं आहे. मी सांगितलं. काम करता करता खुर्चीवरून पडले. डॉक्टर म्हणाले, यांचं रक्त खूप गेले, काही सांगू शकत नाही. असं म्हणून ते निघून गेले. विशालची प्रकृती खूप बिघडली होती. तो जगेन का याचीही काही गॅरंटी नव्हती. काही दिवसातच विशाल नीट झाला आणि तो घरी आला. त्याने मला घटस्फोट देण्याचा निश्चय केला होता. तो मला म्हणाला, मला तुला घटस्फोट द्यायचा आहे, तू मला नको आहेस, तुला जे हवं तू कर. असं म्हणून त्याने मला घटस्फोट देण्यासाठी बजावलं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. मी मदनच्या वागण्याला बळी पडले होते. पहिल्या दिवशी मदने माझ्या बेडरूम मध्ये येऊन मला धरले. त्याच वेळेस मी ही गोष्ट माझ्या नव्याला सांगायला हवी होती. आज ही वेळ आली नसती, परंतु म्हणतात ना, करताना समजत नाही, मात्र नंतर पश्चाताप होतो. माझंही तसंच झालं. म्हणूनच मी विशालच्या हाता पाया पडून खूप समजावण्याचा प्रयत्न केला आणि तरीही विशालने माझं काहीही ऐकून घेता मला घटस्फोट दिला. आता मी विशाल सोबत राहत नाही. मी माझ्या गावी राहते, माझ्या आईवडिलांकडे. आता मी एकटी पडली आहे. माझ्याशी लग्न करायलाही कोणीही तयार नाही. मी स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलं फक्त एका मदनमुळे. मदनचा रोजचा धंदा होता. तो अशा कित्येक स्त्रियांशी भेटत होता. त्याने माझ्याशी प्रेम झालं असं दाखवून माझ्याशी नाही ते केलं. स्वतःचा फायदा करून घेतला आणि माझ्याही संसाराचा वाटोळ केलं. मी कित्येक वेळा विशालला फोनही केला, परंतु तो फोनही उचलत नाही. आणि कालच त्याने त्याच्या मोबाईल वरती एका मुलीसोबत लग्न करतानाचा स्टेटस ठेवला होता. ते पाहून तर मला धक्का बसला. आता मला काहीच पर्याय उरला नाही. मला काय करू काही समजत नाही. मी हे खूप चुकले. अशा चुका खूप होतात, परंतु प्रत्येकासोबतच असा प्रसंग येत नाही. त्यामुळे माझ्यासोबत घडलेला प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर केला. मी आता नव्या विना एकटी पडली आहे आणि माझ्याकडे बघण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन बदलला आहे. लग्न झालेल्या स्त्रीला आणि नव्याने सोडलेल्या स्त्रीला काय वाटत असेल, या दोन्ही मधील फरक मी माझ्या डोळ्यांनी अनुभवत होती. मी मदन सोबत असं वागायला नको होतं. विशालला माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि सर्वच गोष्टींचा घात करून त्याला धोका दिला. म्हणूनच विशाल आता दुसऱ्या मुली सोबत लग्न करून खुश आहे आणि मी मात्र एकटीच तडफडत आहे. कोणतीही गोष्ट करण्या अगोदर मागच्या आणि पुढच्या सर्वच गोष्टींचा विचार करायला हवा असं मला वाटतं. असे प्रसंग किती स्त्रियांसोबत येतात, त्यांनीही विचार करून आणि सांभाळून राहणं हे योग्य आहे, कारण आपला नवरा आपल्यावरती खूप प्रेम करतो याची आपल्याला जाण हवी.